टोटल 4 कैऱ्या होत्या आणि 3 कैऱ्या कापत कापत मी एवढी दमली ना की तू एवढी शॉपिंग का करते, एवढे ड्रेसेस घेते, काय करते. मी बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी मस्त असं तर्री पोहे दाखवते, कारण उत्सुकता जरा जास्त होती. तसं तर मी आता फक्त पोहे बनवलंय, पण ही जी मटकीची भाजी आहे ना काल रात्री बनवली होती. आणि जेव्हा कधी आमच्या घरी अशी मटकीची भाजी रात्री बनली ना तर मग मी आठवणीने थोडी उरवून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी ना पोहे बनवते. म्हणजे काय होतं की त्यावर आपल्याला ही मटकीची भाजी गरम करून टाकता येते, मस्त बारीक शेव टाकायची आणि तर्री पोहे तयार होऊन जातं. एक नॉर्मल पोहेपेक्षा चांगली टेस्ट येते आणि सकाळीच असं काही मस्त असं स्वादिष्ट झणझणीत काही नाश्त्यामध्ये मी आलं मग तर दिवस छानच जातो नाही का. चला आता आम्ही पोहे खातो आणि मग आपण भेटूया. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे. पोहेच्या नादामध्ये तुमचं स्वागत करायचंच राहिलं होतं आणि चला आता ते पण झालेलं आहे. आपल्या नेहमीच्या कामांची सुरुवात सकाळी सकाळी इथे मी कपडे वॉश करून घेतले होते, म्हणजे मशीनलाच लावलेले होते. पण ऊन आज खूप चांगलं आहे म्हणून कपडे वाळवत घालण्याचाही आनंद काही वेगळा असतो. कारण बघा ना आपल्या बायकांचं कसं असतं की आपण म्हणजे सॅटर्डे संडेला कुठेतरी गेलो तर मग फिरायला जातो, नाहीतर मग तिथेही आपलं जे असतं ते ग्रोसरी आणा हे आणा याच्यामध्ये सगळा दिवस आपला असाच निघून जातो. आता पूर्ण दिवस घालवायचा आहे, पूर्ण घरातली कामं करायचं आहे, तर या छोट्या छोट्या गोष्टींनीच आपण आनंद जो आहे तो शोधून घेऊ शकतो. आज उन्हाच्या माध्यमातून मला मिळाला आणि मला माहिती आहे तुमच्याकडे असा पाऊस पडत असेल तर तुम्ही आनंद होतच असाल. त्यापेक्षा जास्त आनंद तर तुम्हाला आता माझ्या ह्या मोगऱ्याला जेवढे फुलं आलेत ना तेवढं बघून होत असेल. इतकी छान फुलं येत आहे म्हणजे. आणि आज उद्यामध्ये याची जी माती आहे ना ती थोडी छान सुकली ना की याच्यामध्ये मी परत व्हिनेगरचं जे आहे ते पाणी देईल आणि तुमच्यासोबत पण शेअर करेल की कसं काय देते म्हणून. पण त्याआधी बघा हे जेट प्लांट आहे आणि हे थोडं मोठ्या पत्तीवालं जेट प्लांट आहे. त्याचीही ग्रोथ पावसाच्या पाण्यामुळे खूप छान व्हायला लागलेली आहे. म्हणजे भरपूर असं विरळ होतं ते, पण आता त्याचे पत्ते पण खूप छान मस्त असे थिक झालेले आहेत आणि नवीन ब्रांचेस पण जे आहेत त्या मस्त ग्रो झालेल्या आहेत. या जास्वंदाला फुलाची साईज थोडी कमी येते आणि ही सदाफुली मात्र बघा ही चालली आहे. माहीत नाही एकाच कुंडीत दोघंही सदाफुल्या होत्या आणि भरपूर पाणी होतं याच्यामध्ये पावसाच्या दिवसांमध्ये. एकाने तर सर्वाईव्ह करून घेतलं, पण एक जी आहे ती आता चालली आहे. कारण काय होतं की माती खूप दिवस सुकलेली नव्हती आणि तिला नंतर उन्हामध्ये ठेवल्यानंतर ती हळूहळू जी आहे ती खराब व्हायला लागली. तसं इतके दिवस जगली तेच खूप आहे, कारण तुम्हाला मी आधीही सांगितलं आहे सदाफुली अशी व्हॅरिगेटेड व्हरायटीची असली ती जास्त जगत नाही आणि त्यामुळे ते जातातच मोस्ट ऑफ करून. सो काही एवढं हरकत नाही. इतके दिवस छान तिने भरपूर फ्लावरिंग केली याचाच भरपूर मोठा आनंद आहे. बाकी उरलेल्या सगळ्या झाडांची मस्त ग्रोथ चाललेली आहे. मुहूर्त बघूया माझा कधी निघतो अजून गार्डनिंगची जी आहे ती शॉपिंग करण्यासाठी. पण सध्या मोगरा असा छान मस्त त्याला फुलं येत आहे ना की प्रत्येक वेळा त्याच्याकडे जरा जास्त लक्ष जातं. आणि चला आता मी इथे कामांना सुरुवात करते आणि सकाळी सगळंच पसारा तसाच पडून होता माझा. म्हटलं एक एक करून सगळंच आवरून घेऊया. शेवटी ही आपली दररोजची कामं असतात आणि ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने म्हणजे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सांगायचा माझा अर्थ असा आहे की कधी आपला मूड छान असतो तर आपण खूप छान पद्धतीने कामं करतो. कधी काही बरं नसलं, काही नसलं किंवा इच्छा नसते, आपला मूडच नाही आहे, मग कशा सगळ्याही कुठलेही काही कारणं असू द्या कामं तर मात्र आपल्याला कराव्याच लागतात. आणि मी नेहमी हा प्रयत्न करते की मी ज्या पद्धतीने तुमच्यासोबत प्रेझेंट करते त्या पद्धतीने तुम्हालाही थोडा उत्साह आला पाहिजे आणि तुमची ही कामं छान पद्धतीने झाली पाहिजे. तर मी आता ना मला बनवायची आहे कैरीची भाजी. बरेच दिवस झाले म्हणजे कैरीची भाजी घरातली संपली होती आणि काही आणलीच जात नव्हती कैरी. शेवटी माहीत नाही काल यांनी कसं काय कैऱ्या घेऊन आलेत आणि पण एवढ्या कडक कैऱ्या आणल्या आहेत ना त्यांनी. सो कापत कापत माझे हात दुखायला लागलेत. तर मी आता सकाळीच म्हटलं इथे म्हणजे स्वयंपाकाला तर अजून भरपूर वेळ आहे, पण त्याच्या आधी जी आहे ती कैरीची भाजी करून घेते. कारण जास्त क्वांटिटीमध्ये पण आणल्या आहेत त्यांनी. 1 किलोपेक्षा तर जास्तच असतील, मे बी 1.25-2 किलोपर्यंत असू शकतात ह्या कैऱ्या. आणि एवढी भाजी बनवली तर मला 15 दिवस तर मग काही टेन्शनच नाही कैरीच्या भाजीचं. आणि पुढच्या वेळेला 15 दिवसानंतर जेव्हा संपेल ना मला नाही वाटत की तेव्हा कैऱ्या मिळतील असं, कारण यावर्षी पावसाळा पण लवकर आहे. त्यामुळे कैऱ्या आता मला असं वाटते की शेवटची भाजी माझी जी आहे ती कैरीची असू शकते. टोटल 4 कैऱ्या होत्या आणि 3 कैऱ्या कापत कापत मी एवढी दमली ना, म्हणजे एवढ्या कडक होत्या त्या कापायला. मी म्हटलं जाऊ दे ही एक काही कापत नाही मी, बघूयात नंतर उद्या परवा जसं वाटलं तसं बनवेल भाजी. नाही तर कच्ची कैरी पण चांगली लागते कारण कलर खूप छान दिसतोय कैरीचा, म्हणजे ती गोड असेल. आणि त्यातल्या त्यात मला अजून गुड पण कट करून घ्यायचा आहे कारण गुड एवढाच आहे म्हटल्यावर अजून थोडे हात दुखणार आहेत म्हणून मी
तर मला ना म्हणजे अशा बऱ्याच वेळा जेव्हा मी हॉल व्हिडिओ किंवा मी तुमच्यासोबत जेव्हा प्रोडक्ट शेअर करत असते तेव्हा मला कमेंट येतात की तू एवढी शॉपिंग का करते, एवढे ड्रेसेस घेते, काय करते. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलंय आणि बऱ्याच लोकांना माहिती पण आहे की हॉल व्हिडिओ म्हणजे सगळे कपडे आपण ठेवून घेत नाही, आपण मागवत असतो आणि दाखवून जे असतात ते रिटर्न करत असते. मी 1-2 हॉल व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पण शेअर केलंय, पण काही नवीन लोक असतात किंवा ज्यांना माहित नसतं त्यांना असं वाटतं की अरे हे किती शॉपिंग करते आणि युट्यूब मधून किती पैसे भेटत असतील. तर हे जे आहेत ना, आता मी जसे हे मिशोचे 3 जे आहे कुर्ता सेट मागवलेले होते, म्हणजे मागवले आहेत आणि यांचे पैसे मी स्वतः दिलेले आहेत. हे मी आता म्हणजे घालून वेअर करून वगैरे दाखवेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी इंस्टाग्रामचं एक नवीन अकाउंट बनवलं जिथे मिशोचे प्रोडक्ट जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते, त्यासाठीच हे मागवलेले होते. आणि चांगला असलं ना तो मग मी एखाद्या ब्लॉग मध्ये जे आहे ते इन्क्लूड करून देते, म्हणजे कोणाला घ्यायचं असेल, कारण सगळेच जण इंस्टाग्राम युज करत नाही, तसं एखादं चांगला असला तर मी शेअर करून देते. पण हे सगळे प्रोडक्ट बघा मी अजिबात ठेवत नाही, यातून एखादा असा चांगला आहे, एखादा कलर माझ्याकडे नाहीये किंवा ठीक आहे आपण याला ठेवू शकतो असाच मी एखादा ठेवते, बाकी सगळे मी रिटर्न करत असते. सो ज्यांना कुणाला माहित नसेल की म्हणजे हॉल व्हिडिओ पण अशा पद्धतीचे असतात की प्रोडक्ट मागवायचे, दाखवायचे आणि रिटर्न करायचे, सो ही थोडीशी इन्फॉर्मेशन फक्त त्यांच्यासाठी होती. बाकी एवढे कपडे घेऊन मी काय करू, आणि तुम्ही तर मला बघतात रेग्युलर, मी जे तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये घातलेले असतात तेच माझे जुने पुराणे आवडीचे कपडे जे असतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. पण तरीही ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी हे सांगून, तो चला तुम्ही यांच्यामधला एखादा चांगला असेल आणि जर मी याचा व्हिडिओ आज बनवला तर मी तो जो कुठला चांगला असेल मी तुमच्यासोबत शेअर करेल पुढे व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि तुम्ही इंस्टाग्राम जर तुम्ही यूज करत असाल तर माझा जो आयडी आहे मी इथे मेन्शन करते, त्याच्यावर मी बरेच जे ब्लॉगमध्ये किंवा माझ्या ह्या चॅनलवर मी शेअर करत नाही ना, असे बरेच मी त्याच्यावर शेअर करत असते. सो नक्की मला फॉलो करा जर तुम्ही इंस्टाग्राम यूज करत असाल तर. अगदी क्विकली मी तुम्हाला तिघही कुर्ता सेट जे आहे ना ते घालून दाखवते, कारण हा हॉल व्हिडिओ नाहीये. तर मला सगळ्यात जास्त तिघांमधून हा आवडलेला आहे. याची प्राइस एक्झॅक्टली मला लक्षात नाहीये. प्युअर कॉटनमध्ये जो आहे ना याचं फॅब्रिक आहे, हुडनी खूप छान आहे आणि खूप मस्त दिसतो घालून. मी स्मॉल साईजमध्ये तिघही मागवलेले होते. यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. मोरवर जरा क्लिक करा, कारण आधी टॅग प्रोडक्ट असतात माझे दिलेले, त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स असतं. आणि हा 2nd नंबरचा कुर्ता बघा, याच्यासोबत फक्त कुर्ता आणि ओढणी आलेली आहे. मी सध्या त्याला जीन्सवर वेअर केलेला आहे, पण दिसतो खूप छान. स्लीव्ज नाही आहेत त्याला, स्लीवलेस आहे. आणि हा 3rd जो आहे ना हा फक्त 297 रुपयाचा कुर्ता आहे, कॉटनमध्येच आहे हा पण, आणि मस्त आहे. असा कलर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याला नक्की ॲड करून घेऊ शकता. जशी ही बेडशीट घेतली आहे ना तिला अंथरली आहे, म्हणजे 15-1 दिवस झाले आणि काही तिला वॉश करणं झालंच नाही. मला कमेंट पण आली होती की तू नवीन बेडशीट घेतली इलास्टिकवाली, तिला तू वॉश केली का, वॉश केल्यानंतर तिची इलास्टिक लूज होते का, किंवा तिचं कापड वॉश केल्यानंतर कसं आहे. म्हटलं चला आज वॉश पण करूया, आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जे आहे याचं जे आहे ती पूर्ण काय वॉश केल्यानंतर काय त्याचा रिव्ह्यू आहे तो शेअर करेल. आणि आज ना म्हणजे मी याला म्हणजे हा बेड पूर्ण क्लीन करण्याचं मागचं माझं रिझन पण असं होतं की आज ऊन पण पडलं आहे. मी तुम्हाला सकाळीच दाखवलं, म्हटलं चला मग तिला वॉश पण होऊन जाईल आणि ऊन चांगलं असलं तर 1-1.5 तासामध्ये सुकून पण जाते मग. आणि त्यानिमित्ताने मी आता लगेच हे पूर्ण बेड जो आहे ना तो पण क्लीन करून घेते. हे मॅट्रेस प्रोटेक्टर आहे, याचं पण मला विचारलं जातं बऱ्याच वेळा. तर म्हणजे लहान बाळ वगैरे असेल किंवा तुम्हाला बऱ्याच वेळा असं होतं की आपण जरी बेडशीट टाकली ना तरी पण खाली भरपूर डस्ट चालली जाते किंवा पाणी वगैरे सांडतं तर पूर्ण गादी ओली होऊन जाते. त्या सिच्युएशनमध्ये हे मॅट्रेसचं कवर असलं ना की मग मध्ये पाणी जात नाही. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि तुम्ही बघा फक्त म्हणजे बेडशीट चेंज केल्यानंतर सुद्धा पूर्ण रूमची जी वाईब असते ना ती चेंज होऊन जाते आणि आपल्यालाच असं वाटतं की एक नवीन रूम जो आहे तो झालेला आहे, काहीतरी आपण एक्स्ट्रा ॲड केलं तर. फ्लिपकार्टवर मी असंच काहीतरी बघत होती आणि बघता मी ते प्रोडक्ट जे आहे ते माझ्या कार्डमध्ये ॲड केलं आणि त्यांनी म्हटलं की 9 मिनिटात हे तुमच्या घरी डिलिव्हर होईल. अरे बापरे, म्हटलं आता काय. आणि खाली ऑप्शन होते की ॲड मोर प्रोडक्ट्स. मी आता गेली तिथे मध्ये चेक करायला आणि इतकं म्हणजे भाजीपाला ना तिथे 9 रुपयामध्ये मिळत होता. हा जो तुम्ही मँगो माझ्या हातामध्ये बघताय ना हा आंबासुद्धा 9 रुपयामध्ये मिळालेला आहे. याची आय थिंक प्रकार जो आहे ना तो शेंद्र्या म्हणून असं काहीतरी प्रकार आहे. मला थोडं वाटत होतं की कसा येईल म्हणून, पण खाल्ल्यानंतर खूपच गोड झाला होता. म्हणजे 9 रुपयामध्ये इतका छान गोड आंबा कापून खाण्यासाठी अजून कायच पाहिजे नाही का. मग मी असं करता मी त्यामध्ये भेंडी ॲड केली. मी त्याच्यानंतर जे आहे तर परत पत्ताकोबी मी ॲड केलेली होती. मी अजून 2 जे होते ना म्हणजे 2 असे हे कांद्याचे हे ॲड करून घेतले, ते पण 9 रुपयाचे होते. आणि त्यांनी खाली हे पण दिलेलं असते की तुम्हाला किती ग्रॅमपर्यंत हे मिळेल. तसं कांदा त्यांनी 450 ते 500 ग्रॅमपर्यंत कांदा म्हणलेला होता. आता अर्धा किलो कांदा 9 रुपयात मिळतोय, असंही 20 रुपये किलो बाजारात मिळतोच आहे. म्हटलं चला मग 2 ॲड करूया. मी भेंडी पण 2 पॅकेट्स घेतल्या आणि
त्याच्यानंतर मला जे होतं ना थोडं ब्रेड वगैरे पाहिजे होतं, मग मी ते सगळं घेऊन घेतलं. पण मी ज्या गोष्टीसाठी तिथे घ्यायला गेली होती ना, ते तर मी कार्डमध्ये ॲड केलंच नाही. मी दुसरंच घेऊन घेतलं सगळं. पण मला असं वाटतंय की फायद्याचा जो सौदा असतो ना, तसा माझा झालेला आहे. बऱ्याच स्वस्तामध्ये मला भाजीपाला मिळाला. नंतर दुपारी जेवण करताना जेव्हा बघितलं ना आम्ही, तेव्हा टी व्हीवर पण ही ॲड चालू होती की 9 रुपयामध्ये भाजीपाला, तो पण 9 मिनिटात तुमच्या घरी पोहोचून जाईल. अरे म्हटलं बरं झालं मी स्क्रोल केलं, नाहीतरी ॲडमधून माहीत पडलंच असतं. पण भेंडी पण इतकी छान कवडी होती ना, आणि आज मी भेंडीचीच भाजी बनवणार आहे. लगेच म्हटलं चला फ्रेश भेंडी आली तर भेंडीची भाजी बनवूया. सो बघा, चेक करून बघा तुमच्या लोकेशनला जर तशी डिलिव्हरी अवेलेबल असेल 9 मिनिटामध्ये ग्रोसरीची, तर तुम्ही ट्राय करून बघू शकतात. अजून बरेच ऑफर असतात तिथे, पण आज माझा पहिलाच दिवस होता म्हणून मी जास्त काय एवढं चेक केलं नाही. पटापट हवे असलेले प्रोडक्ट मी ॲड केले आणि मागवून घेतले. आता बघा, कधी कधी असं होतं की खूप स्मार्टनेस दाखवतो आपण, पण कधी कधी स्मार्टनेस आपला अगदी गायब झालेला असतो. मी हे कांद्याच्या पिशव्या आहेत ना, अशा कट करून आणल्या किचनमधून येताना, पण त्यांना पूर्णपणे कट केल्या आणि अगदी छोटे छोटे त्यांना मी फक्त असं कट मारला आणि त्याच्यातून कांदा पण पडत नव्हता. म्हणजे हे काम माझं 10 सेकंदात झालं असतं. तिथे मी 3-4 मिनिट माझे वाया घालवले फक्त तो कांदा टाकण्यासाठी. म्हणजे असं होत असतं आणि मला माहिती तुमच्यासोबतही होत असेल. पण त्याच्यामुळे एक गोष्ट अशी झाली की माझ्या फ्रीजवर जे तुम्ही एवढे सगळे मॅग्नेट्स बघताय ना, हे कधी पियाने लावले हे आतापर्यंत मला रिअलाईज झालेलं नव्हतं. म्हणजे मला आठवते की 4-5 दिवसापूर्वी तरी नव्हते त्याच्यावर मॅग्नेट्स, पण आता तिने लावलेले आहेत. म्हणजे वेळ घालवला तर दुसऱ्या गोष्टीही आपल्याला जे असतात ते नजरेस पडत असतात. असतं ना आपलं की आपल्याला पाऊस पडला तर तोही आपल्याला नको असतो, आणि जेव्हा पावसाळा असतो तेव्हा आपल्याला उन्हाळा पाहिजे, उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडी पाहिजे. जो ऋतू आहे तो ऋतू आपल्याला कधी सहनच होत नाही. स्वयंपाक करता करता मला एवढा घाम येत होता, म्हटलं चला बाहेर जाऊन बघू तरी या की काय एवढं असं ऊन पडतंय कडक. आणि खरंच खूप कडक ऊन होतं, म्हणजे गरम व्हायला लागलेलं होतं. आणि मग इकडे बाल्कनीत आली की मग जे माझं सकाळी बघायचं सुटलेलं असतं, मग तिथे माझं लक्ष जातं, अरे हा ओके, याची अशी ग्रोथ चालली का, याला याची गरज आहे, बघूयात. तर हा आलामंडाचा वेळ बघत होती की काल परवाच्या दिवशी किती होता आणि आता किती मोठा झाला आहे. बऱ्यापैकी त्याने ग्रोथ जी आहे ना ती आता पकडलेली आहे. आज ठरवलंच होतं मी कुठल्याही सिच्युएशनमध्ये जे आहे मला हेअर कट करूनच घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकतात माझ्या हेअरची काय सिच्युएशन झालेली आहे. बऱ्यापैकी कुठेही कसे पण पद्धतीने जे आहेत ते वाढलेले आहेत. म्हणून मी आज एकदम सोप्या पद्धतीने, जे नेहमीच मी ज्या पद्धतीने हेअर कट करते ना, तीच तुमच्यासोबत आज शेअर करते. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून अगदी डोळे बंद करून ही हेअर कट करू शकतात. फक्त मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, तुमचे केस जर खूप जास्त पातळ असतील आणि म्हणजे आपण म्हणतो ना की वेणी घातल्यानंतर खूपच अशी बारीक वेणी पडते, तर तुम्ही ट्राय करू नका त्या लोकांनी. बाकी ज्यांचे हेअर माझ्यासारखे आहेत, थोडे थिक आहेत, त्यांनी ही हेअरस्टाईल ट्राय करून घेऊ शकतात. तर बघा, आता इथे मी काय करते, सगळे केस असे उलट्या साईडून विंचरून घेतलेले आहेत. क्विक मी तुम्हाला अगदी पटपट सांगणार आहे, कारण 2-3 वेळा आपण माझे याच्या आधी तुम्हाला सांगून झालेलं आहे. अशी पोणी घालून घ्यायची इथे आणि ती बरोबर मध्यभागी घालायची बरं का, वाकडे तिकडे होऊ द्यायची नाही. चेक करण्यासाठी तुम्ही आयब्रोची मदत घेऊ शकतात की जिथे टिकली लावतो तिथे वर आहे का, जसं आपण मध्ये भांग पाडत असतो. आणि अशी म्हणजे त्याला केसांना एक अशी पोणी घातल्यानंतर, आता मला सवय म्हणून मी खाली अजून रबर लावत नाही. तुम्ही अजून छोट्या छोट्या डिस्टन्सवर रबर लावून घेऊ शकतात आणि बस सरळ सरळ फक्त कट करून घ्यायचं. मी जरा डोकं चालवून आज इथे काम करते. प्रत्येक वेळा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचं असतं म्हणून मी काय करते, डायरेक्ट उभं राहूनच केस कट करते आणि ते सगळे जमिनीवर असे उडून पडलेले असतात. नंतर मला खूप आवरावं लागतं. म्हटलं आज जाऊ दे, म्हणून मी इथे जे आहे ना त्या पद्धतीने काही कट करायचं नाही. इथे मी कागद ठेवला आणि त्या कागदावर अशा पद्धतीने जे आहे ते कट करून घेते, म्हणजे नंतर मला फक्त कागद उचलून टाकायची गरज राहील. सो बघा, आता माझ्या इथे फर्स्ट जी स्टेप आहे ती झालेली आहे. इथे पण तुम्ही ही जी हेअर कट आहे ती स्टॉप करून घेऊ शकतात. याच्याने खूप छान लेअर येतात, पण तुम्हाला जर अजून लेअर ॲड करायचे असतील ना तर अजून पार्टिशन करायचं, जसं मी आता अर्ध्या हेअरचं केलेलं आहे. आणि यांना पण सेम त्याच पद्धतीने रबर लावून घ्यायचं मस्त कोंब करून. टँगल वगैरे राहू देऊ नका. ट्राय करा की सगळे केस जे आहेत ते व्यवस्थित विंचरून जे आहेत तुम्ही त्यांना रबर लावून मग त्यांचं जे आहे सरळ कट करून घेणार. आता मी ते माझी सेकंड प्रोसेस पण झाली आणि बघा आता ही लास्ट स्टेप आहे माझी. परत थोडे फोरहेडच्या वरचे केस घेतलेले आहेत आणि ते असे ट्विस्ट करून किंवा इथेही तुम्ही रबर लावून घेऊ शकतात किंवा सरळ घेऊन जे आहे त्यांना कट करून घ्यायचं. म्हणजे थोडे थोडेच कट करायचे. जेवढे तुम्ही फर्स्ट टाईम कट केले होते ना, सेकंड टाईम त्याच्यापेक्षा थोडे कमी कट करायचे आणि थर्ड टाईम त्याच्यापेक्षा अजून थोडे कमी कट करायचे. आणि अशी हेअरकट जी असते ना ती मस्त हेअरकट होऊन जाते. हिला लेअर कट आपण म्हणू शकतो. खूप छान, म्हणजे पार्लरमध्ये तुम्ही जेवढ्या वेळात पोचताय ना तेवढ्या वेळात तुम्ही ही घरी बसून ही कट करून घेऊ शकतात. आणि याच्यामध्ये कुठेही काही चुकण्याचा ऑप्शनच नाही आहे. फक्त आपली हेअरची जी म्हणजे व्हॉल्यूम आहे ना तो थोडा जास्त पाहिजे. आता तुम्हाला इथे व्यवस्थित हेअरकट दिसणार नाही, कारण मी खूप वेळा कंगवा फिरवलेला आहे आणि केसांमध्ये खूप जास्त व्हॉल्यूम जो आहे तो ॲड झाला आहे. पण अजून उद्या परवा तुम्हाला दिसेल हळूहळू. पण केस खूप छान मस्त कट होऊन जातात.
जातात आणि घरच्या घरी म्हणल्यावर ॲटलिस्ट तुम्ही कमीत कमी 200 रुपये तरी इथे वाचवून घेऊ शकतात आणि स्वतःला जमतंय म्हणल्यावर मग तुम्ही हवं तेव्हा जे आहे ते घरी केस कट करून घेऊ शकतात. सो चला मग हे काम बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होतं आणि हे त्या लोकांना माहिती आहे जे माझा व्हिडिओ रोज बघतात. आणि बघा हे काम सोपं झालं की नाही माझं आता, नाही तर जमिनीवर डायरेक्ट कट केले असते की व्हिडिओ छान दिसले पाहिजे, कसे केस कट होत आहे, मग मला खूप आवरावं लागलं असतं. आय होप तुम्ही समजून घेणार त्या सगळ्या भावना की त्यानंतर किती काही आवरावं लागतं. शॉर्टकट केलं आहे काम, बाकी काही नाही. चला आता जवळजवळ झालेले आहेत 4:45 आणि आता मी माझी चहा ठेवण्याचा जो आहे तो प्रोग्राम स्टार्ट करते. पण मी आज ठरवलेलं होतं, म्हणजे मला हे दुपारीच जरा काम करून घ्यायचं होतं. म्हटलं काही ना काही कामं जी आहेत ती दररोज थोडी ना थोडी झाली पाहिजे. पण दुपारी असंच होतं की जेवण झालं, मग आता हेअरकट पण झाला माझा, त्याच्यानंतर मग माझी व्हिडिओची कामं पेंडिंग होती ती मी करत बसली आणि हे सगळं करता करता कधी ते 5 वाजताच समजत नाही. पण बस 5 वाजले की एक गोष्टीचा आनंद असतो की अरे हो आपल्याला चहा प्यायची आहे, ती एक चांगली गोष्ट असते. आणि आज मी ठरवलं होतं की मी जेव्हा चहा ठेवेल ना तेव्हा हे दोघी एवढे जे आहेत ना एवढे कप्पे मी आवरून घेईल, कारण तिथे ना धूळ पण खूप ओपन असल्यामुळे धूळ पण खूप जमा होते आणि जशा ह्या बरण्या वगैरे आहेत त्यांच्या झाकणांवर पण धूळ जमा झालेली असते. तर म्हटलं चहा होते तेवढ्या वेळात तर माझं हे सगळं काम जे आहे ते होऊनच जाईल, म्हणून मी मनावर घेतलं आणि हे सगळं क्लीन करून घेते. बघा घर आपलं आहे, आपल्याला माहीत असतं कुठल्या कोपऱ्यामध्ये किती घाण आहे आणि कुठल्या कोपऱ्याला कधी गरज आहे ती. आणि बऱ्याच वेळा असं होतं की अगदी म्हणजे आपण अशा वस्तू ठेवलेल्या असतात ना त्या आपल्याला लक्षात पण राहत नाही की आपण काय काय कुठे कुठे ठेवलं आहे. काही गोष्ट टाकून द्यायच्या असतात त्याही आपल्या लक्षात नसतात आणि ती ठेवलेली असते, त्याच्या मागे पुढे वेगळा सामान ठेवलेला असतो आणि ते तसंच पेंडिंग राहत जातं. आणि मग ते आपण जेव्हा क्लीन करायला घेतो तेव्हा बरेच घर डिक्लटर पण होऊन जातं. क्लीन होतं ही वेगळी गोष्ट आहे, पण घरातला बराच अननेसेसरी जो सामान असतो तोही आपला टाकला जातो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की काय ही नेहमी क्लीन करत बसते, असं करत बसते, आता हे सगळं आपल्यावर डिपेंड असतं. आपण जेवढं मनावर घेतलं तेवढं हे सगळ्या गोष्टी शक्य होत असतात. आणि खरंच सांगते जसं गार्डनिंग करून मनाला प्रसन्न वाटतं ना तसं आपलं घर बघून सुद्धा आपल्या सगळ्याच बायकांना प्रसन्न वाटत असतं. आणि कोणाला नाही आवडणार की आपलं घर जे आहे ते नीटनेटकं क्लीन नाही राहिलं पाहिजे असं. फक्त त्यासाठी थोडीशी मेहनत आणि टाईमचं मॅनेजमेंट करावं लागतं, मग सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. चला चहा तर माझी अजून उकळते, कारण ती इतकी अशी छान उकळलेली नव्हती की प्यायची इच्छा होत नव्हती. म्हटलं तिला उकळू देऊया. आणि जी गोष्टीचं तुम्हाला सकाळी प्रॉमिस केलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करेल ते म्हटलं तोवर करून घेऊया. तर बघा बेडशीट तर मी मशीनमध्येच वॉश केली होती आणि मला असं वाटते की हाताने तरी आपण केअरफुली वॉश करतो, पण मशीनमध्ये कुठलीही तुम्ही कपडा टाकला की तो फक्त गोलगोल गोलगोल फिरत राहतो, बाकी काही नाही. म्हणजे आपण केअरफुली काम करतो, मशीन नाही, हे की नाही. तर मग आता मी हे मशीनमध्ये वॉश केलेलं आहे. आणि बघा तुम्हाला आठवत असेल तर मी सेट ऑफ 5 मध्ये जी बेडशीट मागवली होती व्हाईट कलरमध्ये फ्लावर्स वगैरे होते ना, हिचा कापड आणि तिचा कापड सेम आहे. धुतल्यानंतर ना ही बेडशीट फक्त पहिल्यापेक्षा जशी थोडी रफ होती ना, नवीन कापड रफ असतो, नंतर धुतल्यानंतर कुठलाही कापडचा थोडा सॉफ्ट होऊन जातो ना, ही फक्त तेवढीच झाली आहे. कलर वगैरे याचं काहीच गेलेलं नाही आहे. इलास्टिक पण जशी होती तशीच आहे. आता एका वॉशचा हा रिव्ह्यू मी तुम्हाला देते, पण कुठलीही इलास्टिक असली की ती तुम्ही कंटिन्यू यूज करताय ती थोडीफार लूज तर होऊनच जाते. आणि तसंही माझ्या याला ती बेडला म्हणजे परफेक्ट होत होती. तिची इलास्टिक कितीही लूज झाली फ्युचरमध्ये तरी ती तेवढ्याच्या तेवढी इंटॅक्ट राहील तिथे. सो अशा पद्धतीने जे आहे हा बेडशीटचा रिव्ह्यू होता. आता मी हे सगळे कपडे आवरेल आणि मस्त चहा पिल. तर मग इथे मी माझा व्हिडिओ संपत आहे. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.